नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाला खूप वाईट वाटत असतं. रमा त्या ओट्यावरती बसून एकटीच आता हे सगळं काय होऊन बसलं आणि माझी आईसुद्धा मला ओळखू शकली नाही आणि अक्षयने सुद्धा मला ओळखलं नाही याची आता खंत वाटून रमा ही चालत असते. त्याच वेळेस आता माही ही कारमधून आता देविकाच्या घरून येत असते आणि अचानक माहीला आता समोरून रमा दिसते. पटकन आता रमाला बघताच माही ही कार थांबवते आणि आता कार थांबवताच माही ही रमाकडे बघते आणि म्हणते की अखेर मला जे हवं होतं ते मी मिळवलंच आणि मी आता अक्षयचा विश्वाससुद्धा संपादन केला आहे. पटकन आता माही ही कारच्या खाली उतरते आणि रमासमोर येत म्हणते की रमा, तू काय म्हणाली होतीस मला माहिती आहे ना, तू मला जे हवंय ते सगळं मिळू आणि बघ मला मिळालंय. रागाने रमा आता माहीकडे बघते आणि तेवढ्यात आता माही म्हणते की मला ना आता सगळं मिळालंय आणि तुला मरणाची भीती नाही वाटत का? आणि रमा म्हणते की मी सगळं कमावलंय, मला कसली आली भीती? आणि तू तर सगळं कमावलं ना, भीती तर आता तुला वाटायला हवी. आणि खेळ तर आत्ताशी सुरू झाला माही आणि आता तू बघत राहा. आणि आता रमा म्हणते की खेळ आत्ता सुरू झाला. तू तर म्हणालीच ना कुणी खाली असतं तर कुणी वर असतं. आत्ता तू वर आहे पण नंतर तू कधीतरी खाली येशीलच, हे तू लक्षात ठेव, असे रमा आता माहीला बोलते. आणि त्यानंतर रागाने रमाकडे बघत आता माही तेथून जाऊ लागते. तर रमा म्हणते की एवढी कशी वाईट वागू शकतेस ग तू? अगं तू माझ्याच घरातून मला हाकलवलंस. तर आता माही रमाकडे बघते आणि म्हणते की हो, त्याचं काय आहे ना, माझं अक्षयवरती प्रेम होतं आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. इकडे आता माही ही रमाला म्हणत असते की मी सगळं तुझ्यासाठी एवढं काही केलं तरीसुद्धा मला काय मिळालं आणि एवढं सगळं करूनसुद्धा तू माझं नशीब माझ्याकडून हिसकावून घेतलं. सांग ना, मी काय करायला हवं होतं? आणि त्यानंतर आता रमा माहीला समजावं लागते. रमा म्हणते की माही, तू शिकलेली आहेस आणि तू हे सगळं काही करू शकतेस आणि तू हे सगळं काही केलं असतेस, मग तू खोटं का बोललीस माझ्यासोबत? आणि मला हे का नाही सांगितलं तू की तुझं यांच्यावरती प्रेम आहे म्हणून? हे माझ्यापासून तू का लपवलंस? असे प्रश्न आता रमा माहीला करते. आणि इकडे आता माही म्हणते की जर मी तुला सांगितलं असतं तर तू मला अक्षयला मिळवून दिलं असतंस का? ते ऐकून आता इकडे रमा म्हणते की मिळवून देणारी मी कोण? ती काय एखादी वस्तू आहे का? आणि रमा म्हणते की त्यांचं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्याच व्यक्तीवरती ते राहतील ना. आता त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा ते माझ्याच बरोबर राहतील ना, असे रमा माहीला समजावते. आणि रमा म्हणते की ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला मिळायलाच हवी, हा प्रत्येकाचा आग्रह का असतो? असे प्रश्न आता रमा ही माहीला करत असते. आणि इकडे आता माही म्हणते की आहे ना माझा आग्रह, कारण माझं अक्षयवरती प्रेम आहे आणि काही करून मला अक्षय हवा आहे. आणि पुन्हा आता रमा माहीला म्हणते की माही, तुझ्याकडे सगळं होतं, शिक्षण होतं आणि तू असं असताना हे सगळं का केलंस आणि तुला काय मिळालं? तर माही म्हणते की मला ना हा आनंद सगळ्यांपेक्षा खूप मोठा आहे. आणि तरीसुद्धा आता रमा म्हणते की अगं माही, तू असं का करतेस? खरी रमा तुझ्या समोर असताना तू असं का बोलतेस? तर लगेच माही म्हणते नो, खरी रमा मीच आहे आणि आयुष्यभर मीच रमा बनून राहील. असे म्हणत आता माही ही तिच्या कारमध्ये बसते. इकडे आता इरावती ही आनंद, जान्हवी आणि आभ्या सगळ्यांना त्यांचं भविष्य कसं असतं ते दाखवत असती. आणि आता डोळे झाकून इरावती म्हणते की आपल्या राशीत, आपल्या ग्रहात प्रत्येक एलिमेंटचा एक प्रभाव असतो आणि तो एलिमेंट्स आता कार्य करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आता प्रत्येक दिवस येत असतो. आभ्या, आनंद आणि जान्हवी ते सगळे आता जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकत असतात. इरावती म्हणते की प्रत्येकाने आपलं भविष्य जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे जर आपल्याला आपलं भविष्य कळलं तर आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो. जान्हवी आता तिच्या मोबाईलमध्ये ते सगळे इरावतीचं शूटिंग काढत असते. तर तेवढ्यात आता इराचं लक्ष जान्हवीकडे जाते. आणि आता इरावती म्हणते की आपण ना मोबाईलमधून सुद्धा आपलं भविष्य जाणून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तर आता जान्हवी खुश होते आणि खुश होत आता जान्हवी म्हणते की इरा आत्या ऐका ना. तर लगेच आता इरा म्हणते की मला इरा म्हटलं तरी चालेल. जान्हवी खुश होते. आणि इकडे आता जान्हवी म्हणते की आत्या माझं भविष्य सांग ना. तर लगेच आता इरावती म्हणते की दे इकडे हात. जान्हवी आता हात देताच आता इरावती म्हणते की कुठली रास तुझी? तर आता जान्हवी तिची रास सांगते. आणि त्यानंतर आता इरावती ही जान्हवीची रास बघते आणि त्या राशीमध्ये काय लिहिलेलं आहे आता इरावती सांगू लागते. आणि इरावती म्हणते की तुझी रास ना तर खूप कठीण आहे आता आणि तुला ना त्यासाठी आज
एक पांढऱ्या रंगाची साडी घालावी लागेल आणि सगळं काही तुला पांढऱ्या रंगाचंच खावं लागेल, म्हणजे ताक दही. एवढंच नाही तर तुला लिपस्टिकसुद्धा पांढरं लावावी लागेल. जान्हवी आता जाम घाबरलेली असते आणि इकडे आता आनंद म्हणतो की पायाला पण पांढरं का? तर इरावती म्हणते नाही, पायाला पांढरं लावायची काही गरज नाही. आणि त्यानंतर आता मयुरी म्हणते की आत्या माझी रास बघ ना आणि वृश्चिक आहे. तर आता लगेच इरावती डोळे झाकते आणि आता मयुरीची रास बघू लागते. तर लगेच आता डोळे झाकून इरावती म्हणते की अगं तुझ्या राशीमध्ये किती निगेटिव्ह एनर्जी आहे आणि तू ना नेहमी समोरच्याला त्रास देत असते, तू जरा शांत बसत जा ना. ते ऐकताच आता मयुरीला धक्का बसतो आणि मयुरी म्हणते की काय म्हणजे नेहमी शांत बसायचं, काहीच बोलायचं नाही का? आणि त्या काळानंतर इरावती रमाकांतला म्हणते की रमाकांत तुझेसुद्धा राशीत खूप वेगळं आहे आणि तुझ्यावरतीसुद्धा संक्रांत आली. रमाकांत म्हणतो की बरोबर आहे. रमाकांत म्हणतो की तशीसुद्धा या घरावर ना कायम संक्रांतच असते आणि त्यात काय एवढं नवीन आहे. तर अभ्या आता रमाकांतकडे बघू लागतो. इरावतीसुद्धा आनंदला सांगत असते की जर भविष्यात काय होणार आहे हे जर आपल्याला अगोदर कळलं ना तर आपण कॉन्शियसली वागू शकतो, प्रिकॉशन घेऊ शकतो आणि आपलं भविष्य काय हवं हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं. आणि आब्या म्हणतो की एकदम बरोबर आहे. आणि जर आपल्याला पुढे काय होणार आहे जर हे कळलं तर आपल्याकडून चुकासुद्धा नाही होणार. कारण हे जर माहीच्या बाबतीत आपल्याला माहीत असतं तर आपल्याकडूनही अशा चुका झाल्याच नसत्या, असे आता आब्या सगळ्यांना सांगतो. आणि त्यानंतर आता मयुरी म्हणते की बरोबर आहे आभ्या, तू किती करेक्टली बोलतोय. तेव्हा आता आभ्या मयुरीला गप्प करतो. तर जान्हवी ही तोंड बंद करावयास सांगते आणि आता इरावती सगळ्यांना हात जोडण्यासाठी सांगते. सगळेजण आता डोळे मिटून हात जोडतात आणि आता ध्यानस्थ बसलेले असतात. इकडे आता रमा ही माहीला सांगत असते की माही तू का केलंस असं, आणि तुला माहीत आहे का माही आणि रमामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर आता माही म्हणते अजिबात नाही, मी रमा आहे आणि जर मी रमा नसते, रमासारखी वागत नसते तर मला पटकन सगळ्यांनी ओळखलं असतं, पण तसं काहीच झालं नाही रमा. आणि इकडे आता रमा माईला सांगत असते की ज्या लोकांना भीती वाटते ना त्यांना मग सगळ्याच गोष्टीची भीती वाटते, जगण्याची भीती वाटते, पडण्याची भीती वाटते आणि मग ते लोक तुझ्यासारखे तोंडावर पडतात. तशीच तू तोंडावर पडणार आहेस माही, अशी आता रमा माहीला सांगते. रमा म्हणते माही तू खूप मोठी चूक केली, स्वतःचं अस्तित्व तू स्वतः संपवलंस आणि स्वतःची ओळख पुसून तू खरंच खूप मोठी चूक केलीस माही. आणि गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत आता माही म्हणते की माझ्याकडे ना खरी ओळख आहे, पण तू कुठे जाणार. तर आता रमा म्हणते की जगाच्या पाठीवरती खूप काही असतं माही. आणि रमा म्हणते की एक ना एक दिवस मी माझ्या अक्षयला परत मिळवूनच राहणार. तर आता माही म्हणते की म्हणजे तू तुझ्या अक्षयला एक ना एक दिवस मिळवणारच. तर रमा म्हणते हो. आणि रमा म्हणते की मी माझा हक्क मिळवून राहणारच. तर आता माही म्हणते असं कधीच होणार नाही. तेव्हा आता रमा म्हणते की बघत राहा माही तू. रमा म्हणते की त्यासाठी तू खरी रमा नाही आहेस आणि माझा आणि त्याच्या दिसण्यावर जाऊ नये, कारण वागण्यात खूप काही असतं माही. तू माझ्यासारखी दिसतीस माही हे खरं आहे, पण माझ्यासारखी वागण्याची वृत्ती तू कुठून आणशील. रमा म्हणते की मी यापेक्षा खूप वाईट दिवस बघितले आणि वाईट परिस्थितीतून मी आता मुकादमांच्या घराला बाहेरसुद्धा काढलंय. आणि रमा म्हणते की मी सगळं बघितलंय. तेव्हा मी तुला सांगते की एवढ्या लवकर मी माझ्या नवऱ्याला सहजासहजी नाही सोडणार माही, असे म्हणत रमा आता तिच्या कोपरावरचा टॅटू काढलेला माहीला दाखवते आणि म्हणते की हा टॅटू तू काढून दिलास ना मला माही, हा टॅटू पुन्हा तसाच तुझ्याकडे येईल आणि त्यानंतर या टॅटूप्रमाणे तुझे कर्म फिरून तुझ्याकडेच येईल आणि त्यावेळेस माझा नवरा माझा झालेला असेल, असे रमाने माहीला सांगितलेले असते. आणि त्यानंतर मी यांना परत मिळूनच राहील असे आता रमाने माहीला सांगताच आता माहीला मोठा धक्का बसून माही ही थोडीशी घाबरलेली असते. तर रमा रागाने माहीकडे बघून तिथून आता निघून जाते. माही आता फक्त रमाकडे बघतच राहते. आणि एवढ्यात आता अक्षय हा नीलच्या घरून घरी येतो आणि घरी येताच आता जान्हवी हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात आता अक्षय हा रमाला हाक मारतो आणि जान्हवीकडे बघत आता अक्षय म्हणतो की अरे वहिनी तू आणि रमा कुठे गेली. तर जान्हवी म्हणते की अरे ती बाहेर गेली. तर आता अक्षय म्हणतो काय रमा बाहेर गेली.
आणि जान्हवी म्हणते की ती तिच्या आईकडे गेली होती आणि मला काहीतरी काम होतं म्हणून सांगितलं होतं आणि पटकन जान्हवीला फोन येऊन आलेच मी असे म्हणत जान्हवी तिथून निघून जाते तर अक्षयला धक्का बसलेला असतो आणि आता अक्षय पाणी पित विचार करतो की म्हणजे आपण जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हाच रमा बाहेर गेली होती आणि आपण तिथे जिला बघितलं ती माहीच होती आणि तरी लगेच आता अक्षय म्हणतो की मला एवढी खात्री आहे तरी माझ्या मनात शंकेची पाल का चुकचुकते तेच काही कळत नाही असा विचार आता अक्षय करतो आणि तेवढ्यात आता रमा आतमध्ये येते तर अक्षय म्हणतो की रमा तू कुठे बाहेर गेली होतीस का तर रमा म्हणते हो आत्ताच आले ना मी आणि मी आईकडे गेली होती तिला ना काही औषधाचा त्रास होत होता म्हणून तिच्यासाठी औषधं बदलून आणली आणि डॉक्टरकडे गेले होते तर आता अक्षय म्हणतो की अरे बापरे त्यानंतर आता माही म्हणते की तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का तर अक्षय म्हणतो हो आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की जरा मला संशय होता तर माही म्हणते की म्हणजे तर आता अक्षय म्हणतो काही नाही आणि तेवढ्यात आता माहीला अक्षयने तिथे ढकलून दिल्यामुळे तिच्या कोपराला खरचटलेलं असतं आणि आता माहीचा धक्का कोपराला लागून पटकन आता माही ओरडते तर अक्षय माहीचा हात पकडतो आणि म्हणतो काय तर माहीच्या कोपराला लागलेलं असतं आणि त्यावेळेस आता अक्षयला आठवतं की आपण माहीचं तोंड पकडलं होतं आणि त्यावेळेस माहीला खरचटलं होतं पुन्हा अक्षयच्या मनात ती रमा आहे की माही याच्या संशयाची पाल चुकचुकते इकडे आता रमा ही चालत चालत एका ठिकाणी येते आणि रस्त्यावरच्या बाकावर बसते त्यानंतर आता रमा विचार करते की माझ्या आयुष्यात हे जे काही झालं ना ते आता मी पुसून काढील आणि यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही हे सुद्धा मला ओळखू शकले नाहीत पण आता मी माझी ओळख पुन्हा दाखवून देणार आहे आणि काही जरी झालं तरी मी माझ्या पायावर पुन्हा परत उभी राहीन असा ठाम निर्धार आता रमाने केलेला असतो आणि माझी फक्त एवढीच ओळख नाही तर परिस्थितीशी 2 हात करून मीच रमा आहे हे पुन्हा मी दाखवून देईल असा आता रमाने निर्धार केलेला असतो आणि रमा त्या वडापाववाल्या बाईने दिलेले पैसे मोजू लागते आणि रमाकडे आता फक्त तेवढेच पैसे असतात आणि इकडे आता पटकन आता रमा ते पैसे मोजत असताना शेजारीच एक गुंड ते पैसे मोजत असल्याचे रमाला बघतो आणि आता ते पैसे मिळवण्याची त्या गुंडाला हाव सुटते पटकन तो गुंड पळत येऊन रमाच्या हातातील ते पैसे उडू लागतो रमासुद्धा आता ते पैसे काही सोडायला तयार नसते आणि रमा म्हणते काय करतोय तू तो गुंड आता खाली बसून जोरजोराने रमाच्या हातातील पैसे उडू लागतो इकडे आता अक्षय हा माहीला म्हणतो की अगं काय लागलंय तुझ्या हाताला सांग ना तर तेवढ्यात इरावती आता धूप इकडे तिकडे फिरवत तिथे येते आणि हसतच म्हणते की अगं काय लागलंय अक्षय म्हणतो की रमा मी तुला विचारतोय काय लागलंय इरावती पुन्हा हसते आणि म्हणते की अगं त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर सांग ना काय लागलंय ते अक्षय आता इरावतीकडे बघतो आणि आता इरावती म्हणते की सांग ना तुला काय लागलं ते किचनमध्ये होते ना तरीसुद्धा तुला नवऱ्याचा आवाज ऐकू येत होता आणि म्हणून हातातील भांडं धाडकन खाली पडलं आणि त्या भांड्यामध्ये असलेलं वरण सांडलं आणि मॅडम त्यावर घसरून पडल्या सांग ना तर अक्षय आता माहीकडे बघतो आणि इकडे आता अक्षय म्हणतो की काय माही तर आता माही म्हणते की त्यावेळेस मी तुमचा आवाज ऐकला ना म्हणून बाहेर आली आणि माझ्याकडून ते घडलं मी औषध लावते तुम्ही काही काळजी करू नका तर अक्षय म्हणतो काय रमा आणि इकडे आता अक्षय लगेचच आतमध्ये जातो इकडे आता इरावती म्हणते काय ग तर आता माही म्हणते की आत्ता त्याला कळलं असतं की मी रमा नाही माही आहे म्हणून आणि इरा म्हणते की माही तुला जास्त केअरफुल राहण्याची गरज आहे तुला कळत कसं नाही आणि त्यानंतर आता इकडे रमा ती गुंडांकडून तिची पर्स हिसकावू लागते तर तेवढ्यात साई आता तिथे येतो आणि साई त्यांना बघतो पटकन आता साई त्या गुंडाला धरतो आणि मारतो आणि ती पर्स घेतो आणि तेवढ्यात आता रमा ही साईकडून पर्स हिसकावून घेते आणि रागाने तिथून निघून जाऊ लागते तर साई आता रमाला हाक मारतो आणि म्हणतो की ओ रमा तर आता रमा काहीही न बोलता निघून जाते तेव्हा साई म्हणतो बरोबर आहे रमा तुमचा राग अगदी रास्त आहे आणि माझ्याकडूनच खूप मोठी चूक झाली मी तुम्हाला ओळखलं नाही रमा आता तिथून निघून गेलेली असते आणि इकडे आता बेडरूममध्ये आणून अक्षय आता माहीला औषध लावू लागतो अक्षयला आता रमाचा खूप राग येत असतो आणि आता अक्षय म्हणतो की त्या माहीचा ना मला खूप राग येतो आणि मी हे विसरू शकत नाही तिने हे जे काही केलं ना ते खूप वाईट केलेलं आहे
अक्षय म्हणतो की ती फक्त तुझ्यासारखी दिसते, या पलीकडे तुमच्यामध्ये कोणतीही सिमिलॅरिटी नाहीये. अक्षय म्हणतो की मला सुरुवातीपासूनच वाटत होतं काहीतरी गडबड आहे, म्हणजे आहेच, आणि तीच निघाली. ती माही ना तुझ्यासारखी होऊच शकत नाही रमा, असे आता अक्षय हा माहीला बोलतो. माही आता तिरपे डोळे करून आता संशयाच्या नजरेने अक्षयकडे बघत असते आणि रमा आपल्याकडे बघत आहे हे कळताच आता अक्षय म्हणतो काय झालं, तर माही म्हणते काही नाही, थोडं दुखतं. अक्षय म्हणतो की सॉरी, हळूच लावतोय ट्यूब. आणि पुन्हा आता अक्षय म्हणतो की मला ना त्या माहीचा एवढा राग येतो ना, माझ्या ती डोक्यातच जाते आणि माझ्या जर समोर आली ना तर मी काय करील सांगताच येत नाही. पुन्हा आता माही टचकते आणि अक्षयकडे बघू लागते. अक्षय म्हणतो की अगं तुझी आयडेंटिटी तिने स्वतः वापरली आणि घरच्या सगळ्यांना तिने फसवलंय. आणि अक्षय म्हणतो की एवढं परक कसं वागू शकतो, घरातल्यांनी सुद्धा माझ्यासोबत विश्वासघात केला रमा. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की माहीच्या एवढ्या घाणेरड्या वागण्याला म्हणायचं तरी काय. आणि अक्षय आता माहीवरचा राग आता माहीलाच दाखवत असतो. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की त्या नीलचा आणि माहीचा मला एवढा राग आहे ना, मी त्या दोघांना असाच धडा शिकवणार आहे ना रमा, तू बघतच राहा. आणि असा काही त्यांना धडा शिकवेन की आयुष्यभर ते लक्षात ठेवतील. यापुढे रमालाच काय कुठल्याही व्यक्तीबरोबर ते वाईट वागणार नाही, असं त्यांना करून ठेवील, असे अक्षय आता माहीला बोलतो. आणि पुन्हा आता माहीच्या दुसऱ्या ठिकाणी खरचटलेलं असतं. तर अक्षय म्हणतो हे काय झालं, तर आता माही म्हणते की किचनमध्ये पडले, सांगितलं ना तुम्हाला. तर अक्षय पुन्हा संशयाच्या नजरेने माहीकडे बघतो आणि आता माहीसुद्धा बघत असते. तर अक्षय म्हणतो की काही नाही. इकडे आता दुसऱ्या दिवशी मुकादमाच्या घरात सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर तेवढ्यात आता आनंद अक्षयकडे बघतो. अक्षय काहीच बोलत नसतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, झालं गेलं, आता विसरून जा ना. तर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना झालं गेलं विसरून जाऊ, तर जाऊ दे, विसरून जातो. तर आनंद म्हणतो की मग तू आईसोबत का बोलत नाही आहेस, तिच्यासोबत बोल ना. आणि अक्षय आता विचारात पडतो. इकडे आता रमा ही रस्त्याने जात असते, अंधार पडलेला असतो आणि रमा विचार करते की आता मी काय करू, कुठं जाऊ, तेच मला काही कळत नाही. आणि तेवढ्यात आता तोंडावरती कानटुपी घातलेला काळा माणूस आता चोरून रमाला बघत असतो आणि गुपचूप आता रमाच्या पाठीमागं येऊन रमाचे ते तोंड दाबतो. आणि रमाला त्याने आता गाडीतून किडनॅप केलेली असते आणि तो गाडीतून आता रमाला घेऊन जाऊ लागतो. रमा आता मोठमोठ्याने ओरडत असते की सोडा मला, सोडा मला. तर आता रमाला त्या माणसाने किडनॅप केलेले असते. तर आता रमाला कोण वाचवणार आणि आता रमाला किडनॅप कोणी केलं हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.